आणखीन काय परिणाम आहे नामाचा? नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, हरिमुखी गाता हारपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिमुखी गाता हारपली चिंता, भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपली चिंता निवृत्त होते, चिंता हारपली, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. आणि परिणाम अजून एक काय सांगितला? त्या नाही मागुता जन्म घेणे. थोडंसं पुढे जातो, हे सगळं संपवायचं आहे म्हणून थोडंसं पुढे जातो, ऐका. त्याला परत जन्माला यावं लागत नाही. जन्माला न येणं ज्ञानाचा परिणाम आहे. आता त्याला जन्माला यावं लागत नाही हे म्हणणं एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरणसेवा साधावया, हे तुकोबारायांचं बोलणं. या दोन्हीतला अंतर काय? या दोन्हीतला भेद, या दोन्हीतला विरोध मिटवायचा कसा? एका बाजूला नाथ महाराज असं सांगतात की त्या नाही मागुता जन्म घेणे. त्या नाही मागुता जन्म घेणे कशाचा परिणाम आहे? 15वा अध्याय रोज आपण म्हणतो, ततः पदं तत्परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः. बाबा जिथं गेल्यानंतर पुन्हा माघारी येणं नाही, बस तिथं गेल्यानंतर तिथंच पुन्हा माघारी येणं नाही, बस. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, तिथे गेल्यानंतर परत माघारी येणं नाही. 15व्या अध्यायामध्ये चिंतन आहे. आणि इथं नाथ महाराज सांगतात की त्या नाही मागुता जन्म घेणे. आणि दुसरीकडे आपला वारकरी संप्रदाय आपल्याला सांगतो की बाबा उपजो निया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, याज घेन मी जन्म याजसाठी देवा. बस अजून कितीतरी प्रमाण. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्ही पुन्हा 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 जन्माला येऊ. हे नाथ महाराजांचं, हे एकीकडे तुकोबारायांचं बोलणं, एकीकडे नाथ महाराजांचं बोलणं. याच्यातला विरोध कसा मिटवायचा नंतर आपल्याला पाहता येईल. पण परिणाम सांगताना नाथ महाराज परिणाम सांगतात, हरिमुखी गाता हारपली चिंता. नाथ महाराजांच्या सगळ्या हरिपाठाचं हे ध्रुपद आहे. सगळ्या हरिपाठात जसं हरिमुखे म्हणा ज्ञानोबरायांच्या हरिपाठाचं ध्रुपद आहे, तसं हरिमुखी गाता हारपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, हे नाथ महाराजांच्या हरिपाठाचं हे ध्रुपद म्हणून विचारात घ्यावं लागतं. गंमत अशी आहे, नाथ महाराज आपल्याला नेमकं काय सांगतात? हरिमुखी गाता हरपली चिंता. जो मुखानं हरिनाम गातो त्याला चिंता राहत नाही. चिंता राहत नाही म्हणजे काय? चिंता राहत नाही, कशाची चिंता राहत नाही? चिंता राहत नाही म्हणजे काय याचा एक विचार करा. कारण असं आहे, जीव म्हटलं की त्याला चिंता आहे. मी माणूस आणि चिंता असं म्हणत नाही, मी म्हणतो जीव म्हटलं की त्याला चिंता आहे. कुत्र्यालाही चिंता आहे, माणसालाही चिंता आहे, ढेकणालाही चिंता आहे, गाढवालाही चिंता आहे. नाही असं नाही. आपल्याला आता खायला काय मिळेल, कुत्र्यालाही असेलच का नाही चिंता? म्हणून तर या दारातून त्या दारात, त्या दारातून त्या दारात कुत्रं फिरतच असतं. गाढवालाही चिंता असते, माणसालाही चिंता असते. जीव म्हटलं की त्याच्या ठिकाणी चिंता निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण चिंता अत्यंत दुःख देणारा मनोविकार आहे. कशाने चिंता निर्माण होते? चिंता निर्मितीचं कारण काय? आपण थोडं मानसशास्त्र याच्या मागचं बघा. ज्या चिंता, आता थोडं सांगतो, इतर प्राण्यांनाही चिंता आहे आणि माणसालाही चिंता आहे. पण इतर प्राण्यांना जी चिंता आहे ती फक्त वर्तमान कालापुरती मर्यादित आहे. माणसाच्या ज्या चिंता आहेत त्या वर्तमानापुरता मर्यादित नाहीत, हे लक्षात घ्या. गाढवाला असं वाटेल की आता आपल्याला या उकिरड्यावर काही मिळेल की नाही, मिळालं तर खाईल, न मिळालं तर दुसऱ्या उकिरड्यावर जाईल. पण गाढव कधी उद्याची चिंता करत नाही. उद्याची चिंता करणारा या जगतामध्ये एकच प्राणी आहे. लक्षात आलं का? उद्याची चिंता करणारा एकच प्राणी या जगताच्या पाठीवर आहे, त्याचं नाव आहे माणूस. उद्या कसं होईल, अरे आज काय मिळालं ते बघ, उद्याचं काय आहे, उद्याचं उद्या, एवढं काय त्याच्यामध्ये? चिंता हा मनोविकार आहे. माणसाला तुकोबारायांनी काय म्हटलंय? नित्य उठून या खावयाची चिंता. सकाळी उठलं की खायला काय, आज नाश्त्याला काय, अहो काय बोलायचं? सकाळी उठलं की पहिली खाण्याची भाषा आहे.
आणि तुकोबारायांनी काय म्हटलंय, सकाळी उठल्याबरोबर काही विचार न करता खाण्याची चिंता करणारा कोण आहे? काही नित्यनेमावीण अन्न खाये तो श्वान. श्वान म्हणजे कळतं का? श्वान शब्दाचा अर्थ कुत्रा. श्वान म्हणजे कुत्रा. काही नित्यनेम नाही. सकाळी उठलं की कुत्रा भाकरीच्या मागे लागतो. सकाळी उठल्यापासून भाकरी 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 भाकरी, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. उठलं की भाकरी कशी जाते मला कळतच नाही. बसल्या अंथरुणावर माणसं चहा घेतात, तो तोंड न धुता. असं कसं होत असेल मला कळत नाही, मला कळत नाही. सकाळी उठलं की अंथरुणावर अहो काहीच नाही, स्नान नाही, कपाळाला गंध नाही, देवासमोर हात जोडणं नाही, काही हरिपाठ नाही, रामकृष्ण हरी म्हणणं नाही, काही देवाची करुणा भाकणं नाही, नमस्कार करणं नाही, काहीच करणं नाही. उठलं की भाकरी. कुत्र्याचं असंच आहे, असंच आहे. आता पंढरपूरकडची तरी कुत्री अशी आहेत, इकडची कुत्री कशी आहेत मला माहीत नाही, पण माझं चुकत असलं तर सांगा. इकडची कुत्री अशीच असतील ना, सकाळी उठलं की त्यांना भाकरीची चिंता असेल. काही रामकृष्ण हरी नाही, कपाळाला गंध नाही, स्नान करायचं नाही, देवासमोर उभं राहायचं नाही. अंथरुणातून जाग झालं की माणसाचा पहिला प्रश्न असतो, नाश्त्याला काय? बरं, नाश्ता करून झाल्यावर तरी काहीतरी करेल. जेवण झालं, हातावर पाणी पडलं की माणूस विचारतो संध्याकाळी काय? अरे आत्ताचं तरी जिरू दे बाबा, पोटात गेलेलं तरी पचू दे. तोवर माणसाला संध्याकाळच्या खाण्याची चिंता आहे. कुत्र्यात आणि माणसात काय फरक राहिला? काय अंतर राहिलं? विचार करा ना. चिंता असणं मी अमान्य करत नाही. मनुष्य देह आहे म्हटलं की चिंता राहणारच आहे, मी अमान्य करत नाही. पण कोणत्या चिंता असाव्यात? तुकोबारायांना चिंता नव्हती का? नाथ महाराजांना चिंता नव्हती का? ज्ञानोबारायांना चिंता नव्हती का? जर चिंता नसती तर ताटी का लावून घेतली ज्ञानोबारायांनी? सांगा बरं. हां, ज्या अर्थी ज्ञानोबारायांनी येऊन ताटी लावून घेतली, मी एक वाक्य सांगतो, तुम्हाला पटत असलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. चिंता ज्याला आहे तोच चिंतनामध्ये प्रवृत्त होत असतो. ज्याला चिंता नाही त्याला चिंतन नाही. ऐका, चिंतेचे विषय काय आहेत हा प्रश्न नंतर, मी आत्ता त्याची चर्चा करतच नाही. चिंतेचा विषय काय ठेवायचा याचा विचार नंतर आपण करू. पण चिंता आहे सगळ्यांना, सगळ्यांना चिंता. नित्य उठून या खावयाची चिंता. आपण बघा 16वा अध्याय काढा. भगवंताने आसुरी संपत्तीचा विचार करताना आपल्याला सांगितलं, चिंताम परिमेयांच प्रलयांताम उपाश्रिता आहे ना. 16वा अध्याय काढा. 16व्या अध्यायात सुरुवातीला 10वा 11वा काहीतरी श्लोक आहे. चिंताम अपरिमेयांच. किती चिंता आहेत माणसाला? अरे त्याला गिनतीच नाही, त्याला अंतच नाही. एका मागून एक, एका मागून एक, एका मागून एक चिंता निर्माण होत राहतात. बरं, आपलं दुर्दैव असं आहे, मी दुर्दैव शब्द फार जाणीवपूर्वक वापरतो. आपलं दुर्दैव असं आहे ना की आपली एक चिंता निवृत्त होता होता पुढच्या 10 चिंतांना जन्म देते आणि मग संपते. माणसाची चिंता इतकी विलक्षण आहे, इतकी वेगळी आहे की एका चिंतेचं निराकरण होता 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 ती चिंता पुढच्या 10 चिंतांना जन्म देते आणि मग संपते. मी आपल्याला याची उदाहरणं सांगतो. त्या रामायणामध्ये अहिरावण महिरावणाची गोष्ट आहे. आपण रामायण ऐकलंय का नाही मला माहीत नाही, वाचलंय का नाही हेही मला माहीत नाही, पण अहिरावण महिरावणाची गोष्ट आहे रामायणामध्ये. बाकी सगळ्यांना मारणं रामचंद्र प्रभूंना सोपं गेलं. अहिरावण महिरावण संपले नाहीत लवकर. का संपले नाहीत? कारण असं, अहिरावण महिरावणाच्या अंगाला बाण लागला रामचंद्र प्रभूंचा आणि त्यांच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्या थेंबातून हजारो अहिरावण महिरावण निर्माण व्हायचे. रामायणात आपण रामायण पहा, हजारो अहिरावण महिरावण त्याच्यातून निर्माण व्हायचे. मग त्यांच्यातल्या एकाला मारलं आणि त्याचा रक्ताचा एक थेंब पडला की त्याच्यातून हजारो अहिरावण महिरावण निर्माण व्हायचे. रामचंद्र प्रभूंना अहिरावण महिरावण आटोपले नाहीत. मारुतीराय होते म्हणून निभावलं. मारुतीरायाने उपाय सांगितला वगैरे वगैरे, ते सगळं झालं. मला गंमत अशी सांगायची आहे, विचार असा करा, हे रामायणातले अहिरावण महिरावण रामायणामध्ये मेले पण आपल्या चिंतेच्या रूपानं अजून आपल्या मनात जिवंत आहेत.
त्या अहिरावण महिरा त्या चिंतेपैकी एक चिंता संपत आली की पुढच्या 10 चिंता समोर आ वासून उभ्या राहतात. काय सांगू मी आता आपल्याला, शाळेत जाईल का नाही चिंता निर्माण होता होता शाळेत जायला लागला की कॉलेजमध्ये जायची चिंता सुरू होते. कॉलेजमध्ये जायला लागला की नोकरीची चिंता निर्माण होतेच. नोकरीची चिंता निर्माण झाली, लग्नाची चिंता त्याच्या पाठोपाठ येते. लग्न झालं की न झालं, आता संतती होईल का नाही. आता हेही प्रवचनात सांगू काय हो सगळं, तुम्ही बघा ना आपली आपली आयुष्य कशी गेली ती. लग्न होईल का नाही चिंता, लग्न झालं संतती होईल का नाही चिंता, संतती झाली हुशार निघेल का नाही चिंता, हुशार निघाली त्याला नोकरी लागेल का नाही चिंता, पोरग मोठं झालं घरात ठेवल का नाही चिंता, पाठवून दिलं जबरदस्तीनं पंढरपूरला तर म्हाताऱ्याला ती चिंता आहे. किती चिंता, एकातून एक एकातून एक एकातून एक अखंड चिंता माणसाच्या अंतःकरणात आहे. एका माणसाला जेवायला बसला आणि जेवता जेवता त्याच्या अन्नातून काहीतरी काळं पोटात गेलं. भाताच्या घासामध्ये कोथिंबीर किंवा काहीतरी असेल काळं करपलेलं, काहीतरी मोहरीचा दाणा असेल, पण खाता खाता एकदम काहीतरी काळं गेलं पोटात असं त्याला वाटलं. आणि त्याला वाटलं आपल्या पोटात आता माशी गेली. माशी पोटात गेली, त्याला वाटलं माशी पोटात गेली की चिंता सुरू झाली. आता ती माशी पोटात गेली. आता माशी पोटात गेली तर काही शांत राहते काय, उलटी होते. माशी गप्प बसत नाही. ज्ञानोबारांनी चिंतन केलंय, माशी आपण याते गिलवी ते पुढीला वांती शिणवी. ज्ञानोबारांनी म्हटलं ना, माशी पोटात गेली तर वमन होतं, उलटी होते, माशी बाहेर पडते. त्याला काही उलटी वगैरे झाली नाही. त्याला वाटलं पोटात गेली आणि बाहेर पडली नाही, आता कसं होईल, आता कसं होईल. 2-3 दिवस वाट बघितली. वाट बघून डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर पोटामध्ये माशी गेली हो. डॉक्टरने विचारलं किती दिवस झाले. त्यांनी सांगितलं 3 दिवस झाले. डॉक्टर म्हणाले मग माशी नसेल, दुसरं काहीतरी असेल, कारण 3 दिवस माशी पोटामध्ये राहत नाही, ती उलटी करवतेच माणसाला. तुम्हाला उलटी झाली का, तो म्हणला नाही झाली. मग माशी नाही. तो म्हणला नाही नाही मी 100% बघितलंय माशीच आहे. डॉक्टर म्हणाले अहो पोटात राहणार नाही. नाही नाही मी सांगतो ना तुम्हाला माशी गेली पोटामध्ये, 3 दिवस झाले. डॉक्टर म्हणाले ठीक आहे. डॉक्टरच्याही लक्षात आलं आता हे गिऱ्हाईक आयतं मिळालंय तर सोडा कशाला. समजावून सांगितलं, ऐकलं नाही. ते म्हणाले ठीक आहे. त्याला सांगितलं औषध देतो. त्याला उलटीचं औषध दिलं. घरी गेला, उलटी झाली. बघितलं काही काळं बाहेर पडलं नाही. पुन्हा डॉक्टरकडे, उलटी झाली, झाली. पडली माशी, नाही हो पोटातच आहे अजून. डॉक्टर म्हणले असं होणार नाही हो. 2-3 दिवस डॉक्टरने त्याला उलटीची औषधं दिली, पण तो म्हणतो नाही नाही पोटातच आहे माशी, अजून पोटातच आहे. 5-6 दिवस पोटात माशी. मग डॉक्टरलाही वैताग आला. तो म्हणाला काय माणूस आहे, याला सांगतो मी तर ऐकत नाही. डॉक्टर म्हणाले आज मी बघतो, मी तुम्हाला औषध देतो, माझ्या समोर तुम्ही उलटी करा, बघू आपण काय करायचं. डॉक्टरने त्याला औषध दिलं, उलटी झाली. आणि डॉक्टरने वैतागून काय केलं, एक बारीक असा काळा दोरा घेतला, त्याची गोळी केली आणि त्याच्या उलटीमध्ये टाकून दिली. आणि डॉक्टरने सांगितलं हे बघा माशी पडली. तो म्हणला हां आत्ता बरं वाटलं मला, आत्ता बरं वाटलं, आता हरकत नाही, बरं झालं. सगळं झालं. तिथून निघाला. डॉक्टरच्या दरवाजातून बाहेर पडता पडता परत आला. तो म्हणला डॉक्टर माशी पडली ना, दाखवली नाही मी तुम्हाला, उलटीतून माशी पडलेली दाखवली ना. तो म्हणला तसं नाही, गेले 6 दिवस पोटात होती, किती अंडी दिलीत कुणाला माहिती. अरे कशा कशाची चिंता आम्ही करणार आहोत, काय चिंतेचे विषय आहेत आमच्या. पुन्हा त्याच्यातून चिंता आहेच ना. एक चिंता संपते न संपते, कारण त्याचं सांगतो मी आपल्याला, पटेल नाही तर न पटेल, पण आमची बुद्धी इतकी विचित्र आणि विलक्षण आहे महाराज. कशाचा काय विचार करायला लावेल हे सांगता येत नाही. आम्ही चिंता करत राहतो. जी वस्तू निर्माण झाली त्याच्याबद्दल चिंता, न झाली त्याच्याबद्दल चिंता, उद्याची चिंता, आजची चिंता, कालची चिंता, परवाची चिंता चालूच आहे ना. या चिंतेमध्ये आम्ही जगतो. या चिंतेमध्ये तसं जर बारकाईनं विचार करायचा झाला ना, माणसाच्या जीवनामध्ये 3च चिंता आहेत. मी फार विस्तार करत नाही, पण वेदांताच्या दृष्टीने आपण थोडा विचार करा.
तसे चिंतेचे विषय लाखो करोडो असतील. कुणाला संपत्तीची आहे, कुणाला संततीची आहे, कुणाला सत्तेची आहे, कुणाला जीविताची आहे, कुणाला देहाची आहे, कुणाला मनाची आहे, कुणाला कुटुंबाची आहे, कुणाला कशाची, कुणाला कशाची, कुणाला कशाची. 100 चिंता माणसाच्या मागे लागलेल्या आहे. मी चिंतेच्या विषयाच्या वैविध्याबद्दल आपल्याला बोलत नाही आहे. मला आपल्याला थोडं वेगळं सांगायचं आहे. या सगळ्याचा संकोच करून जर माणसाच्या चिंतेचा बारकाईने आपण विचार केला तर माणसाच्या जीवनामध्ये फक्त 3च चिंता आहेत, जास्त नाहीत. एक, माणसाला चिंता आहे ती आपला उत्कर्ष व्हावा याची. दुसरी, माणसाला चिंता आहे जे मिळालंय त्याची स्थिती राहावी याची. आणि तिसरी, माणसाला चिंता आहे त्याच्यापेक्षा खाली जाऊ नये याची. 3च चिंता आहेत माणसाला, उत्कर्षाची, स्थितीची आणि अधःपतनाची. 3च चिंता, चौथी चिंता नाही. तुम्ही कोणती चिंता मला दाखवा, या तिन्हीमध्ये मी तुम्हाला बसवून देतो. 3च चिंता आहेत. एकतर आहे त्याचा उत्कर्ष व्हावा, नाही तर आहे ते टिकून राहावं, नाही तर जे मिळालंय याच्यापेक्षा खाली तरी जाऊ नये. 3च चिंता आहे. थोडंसं मानसशास्त्र सांगतो, ऐका. असं आहे, उत्कर्षाची चिंता ही नेहमी असमाधानातून निर्माण होत असते. स्थितीची चिंता ही नेहमी समाधानातून निर्माण होत असते. आणि अधःपतनाची चिंता ही भयाच्या चिंतनातून निर्माण होत असते. एक भयातून निर्माण होणारी चिंता आहे, एक समाधानातून निर्माण होणारी चिंता आहे, आणि एक असमाधानातून निर्माण होणारी चिंता आहे. तुम्हाला हे लक्षात येतंय का बघा. असमाधानातून चिंता निर्माण होणं मान्य आहे, समाधानातही चिंता असते का? असते ना. माणसाच्या समाधानातही चिंता आहे. मी आपल्याला उदाहरण सांगतो त्याची. आहे त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा वर काहीतरी मिळावं अशी चिंता राहते की नाही? राहते ना. आपण ज्या पदावर पोचलो त्याच्यापेक्षा अजून पुढं जावं वाटतं की नाही? वाटतं. मग आता पुढचं कधी मिळेल, पुढचं कधी मिळेल, पुढचं कधी मिळेल, चिंता आहेच ना, आहेच ना. मग ह्याच्यापेक्षा पुढचं मिळालं पाहिजे, ह्याच्यापेक्षा पुढचं मिळालं पाहिजे, माणसाला वाटत राहतं. त्याच्या मागचं असमाधान कुठे आहे ते लक्षात घ्या. थोडंसं मानसशास्त्र सांगतो आपल्याला, सायकोलॉजी सांगतो. गंमत काय आहे ती बघा. आपणच आपला विचार केला पाहिजे, दुसरं कोणी येत नाही आपला विचार करायला. ऐका. महाभारताने एके ठिकाणी म्हटलंय, मनुष्या ह्याढ्यता प्राप्यम राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रतामपि. महाभारतात आलं. विस्तार करत नाही, थोडंसं लौकिकातलं हाच विचार आहे, महाभारतातलाच भाव आहे, पण लौकिक दृष्टांतातून सांगतो आपल्या. नगरसेवकाला नगरसेवक होण्यामधलं स्वारस्य संपलं की त्याला नगराध्यक्ष कधी होईन वाटत राहतं, चिंता. नगराध्यक्ष झालेल्याला मी आमदार कधी होईन याची चिंता. आमदार झालेल्यांना मी खासदार कधी होईन याची चिंता. खासदार झालेल्यांना आता त्याच्या पुढं काय असतं ते जे काही असेल, आपण काय त्या क्षेत्रातली माणसं नाही, आपल्याला पुढची पदही माहीत नाही, पण त्याच्या पुढं काहीतरी असेलच की. काय पंतप्रधान, त्याच्या पुढं आता मी राष्ट्रपती कधी होईन, त्याच्या पुढं अजून काही, त्याच्या पुढं अजून काही, चालूच आहे ना. पुढचं पद मिळावं वाटतं. असं आहे. प्राप्त पदामध्ये एकदा रस नाहीसा झाला, प्राप्त पद नको वाटायला लागलं की पुढच्या पदाची अपेक्षा निर्माण होत असते. मिळालेल्यामध्ये रस नाहीसा झाला, मिळालेल्या पदात रस नाहीसा झाला, स्वारस्य निघून गेलं की पुढची पदं मिळावी वाटतात. नगरसेवक झालेल्याला नगरसेवक पदामध्ये काही रस वाटेनासा झाला की त्याला वाटतं काही नाही, होय ह्याच्यात काही नाही, नगराध्यक्ष झालं पाहिजे. नगराध्यक्ष झालेल्याला वाटतं ह्याच्यात काही राहिलं नाही, आमदार झालं पाहिजे. बघा कसं आहे. आमदार झालेल्याला ह्याच्यात काय हो, केंद्रात गेलं पाहिजे. केंद्रात गेलेल्याला वाटतं इथं बसून काय उपयोग, ह्याच्या पुढं गेलं पाहिजे, त्याच्या पुढं काय कुणाला माहिती, पण वाटत राहतं एवढी गोष्ट खरी. पुढच्या पदाची जी चिंता आहे ना ती असमाधानात निर्माण होते. असमाधानात. मी गंमत सांगत असतो, माझ्या ओळखीचे गृहस्थ खासदार झाले. मला कळालं की खासदार म्हणून निवडून आले, मंत्रिमंडळात त्यांना खातं मिळालं, सगळं मला बरं वाटलं. ओळखीचा आपला माणूस वर पोचला. मी आपला एक हारबीर घेतला, एक पेढ्याचा पुडा घेतला, त्यांच्या घरी गेलो, हार घातला,
म्हणलं साहेब अभिनंदन, तुम्ही मंत्री झालात, खासदार झालात, मंत्री झालात. ते म्हणले महाराज कशातच काही नाही हो. म्हणलं असं का? एवढं सगळं केलं आणि आता विचारलं तर एकदम वैराग्याची भाषा बोलता, कशा करता? ते म्हणले खरं सांगू का महाराज, कशातच काहीच राम नसतो. मी म्हणलं आमच्या कीर्तनातली वाक्य तुम्ही बोलू नका, आम्ही सांगायला समर्थ आहे, तुम्ही आमची कीर्तनं तुम्ही करू नका. ते म्हणले खरंच महाराज काही नाही. अहो म्हणलं जर एवढंच नाराजीनं बोलायचं होतं तर मग रात्री एवढे वाटले कशाला? रात्री एवढे वाटले कशाला? मग कशासाठी निवडून आलात? निवडून आलात ना? ते म्हणले आलो ना. म्हणलं मंत्रिमंडळात गेलात ना? गेलो ना. अहो म्हणलं मी अभिनंदन करतोय तर हसून मला धन्यवाद म्हणा, आनंद दाखवा, उल्हास दाखवा चेहऱ्यावर काहीतरी. काय एकदम भाषा करता, कशातच काही नाही, काय झालं काय? ते म्हणले काही नाही, निवडून आलो, मंत्रिमंडळातही गेलो, पण महाराज असं खातं दिलंय का काही खाताच येत नाही, हे त्याच्या पुढं काहीतरी मिळावं अशी अपेक्षा असणारेच लोक आहेत ना. हां, म्हणजे जे पद आपल्याला मिळालेलं असतं त्या पदामध्ये एकदा असमाधान निर्माण झालं की पुढच्या पदाच्या चिंता सुरू होतात. हे मला सांगायचं. माणसाच्या चिंता असमाधानातून निर्माण होतात, तशा समाधानातूनही चिंता आहेत. आपल्याला पटणार नाही. अरे समाधानी झालेल्याला कसली चिंता आहे? ज्या परिस्थितीचं समाधान त्याच्या ठिकाणी निर्माण होतं ती परिस्थिती टिकेल का नाही याची चिंता असते का नाही? आता हे असंच टिकून राहावं, याच्यात बदल होऊ नये. आता फार दुःख सोसलं हो मागे आम्ही, माहीत नाही, पण आता जरा परिस्थिती बरी आहे. मग काय म्हणणं काय? काही नाही, देवाला आता अशी प्रार्थना आहे ते टिकून राहू द्या. ही चिंताच आहे ना. ही चिंता कशातून निर्माण झाली? ज्या परिस्थितीत आम्हाला समाधान मिळालं ते समाधान टिकून राहावं याची ही चिंता आहे. नामदेवरायांनी देवाला प्रार्थना करताना हे म्हटलंय, नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. आता बदल करू नका देव, तुम्ही जर वेगळं काही दिलं तर कदाचित माझ्या मनामध्ये चिंता निर्माण होईल. माझा नेम चालू द्या, नियम माझा चालू राहावा, कारण या नियमात जेवढं समाधान आहे तेवढं इतरत्र नाही. तुकोबारायने देवाला प्रार्थना केली, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे. पण आता देवा रूप बदलू नका, आता दृष्टी पुढे असेच उभे राहा. तुम्ही दृष्टी पुढून गेलात तर चिंता, जर माझा नेम चुकला तर चिंता, माझं समाधान बिघडलं तर चिंता. मुलाला नोकरी नव्हती, घरदार दारिद्र्यात होतं, मुलगा थोडाफार शिकला, कुठेतरी चांगल्या पद्धतीनं नोकरीला लागला, 40-50 हजार रुपये महिना पगार मिळायला लागला, गाडी संसाराची रुळावर आली, आई बापाला थोडं समाधान मिळालं आणि तेवढ्यात मुलाच्या डोक्यामध्ये मित्रांनी भरवलं, नोकरीत काही नसतं, आपण मिळून धंदा करू. मग मुलगा घरी सांगत आला, माझा मित्र म्हणतोय धंदा करूया, नोकरी सोडून दे. आई वडील म्हणतात, हे पा जे आत्ता मिळालंय ना ते टिकवून ठेव, आता काहीतरी डोक्यात वेगळं घेऊ नको बाबा, आहे ते चालू राहू दे. हे काय आहे? यांनी जर नोकरी बदलली, यांनी जर नोकरी बंद केली, उद्योगधंदा सुरू केला आणि बुडला तर आहे त्या समाधानात राहू दे बाबा. आत्ता 4 दिवस सुखाचे मिळतात, 4 घास सुखाचे पोटामध्ये जातात, आता याच्यामध्ये बदल करू नका. बदल झाला तर कदाचित पुन्हा दुःख भोगावं लागेल. या भविष्यकालीन चिंतेनं प्राप्त समाधानात जी चिंता निर्माण होते ती चिंता ही स्थितीची चिंता असते, असंच टिकून राहावं. आणि तिसरी एक चिंता माणसाच्या मनाला लागते ती म्हणजे अधःपतनाची. बापजाद्यांनी एवढं कमावलंय, आपण जर उधळलं तर लोक काय म्हणतील? चिंता. बापाने एवढं कमावलंय, याला वाढवता आलं नाही तर नाही, निदान टिकवून तरी ठेवावं, याने तर सगळं उधळून दिलं. लोकवासना असते, चिंता असते, आपण अधःपतित होऊ नये, आपल्याला खाली बघावं लागू नये, आपली स्थिती पुन्हा एकदा दारिद्र्याकडे जाऊ नये, आपल्याला 4 लोकांनी नावं ठेवू नयेत, याची चिंता माणसाला असते. आणि या चिंता ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात, या चिंतेची 3च कारणं आहेत: असमाधान, समाधान आणि भय. बस तुम्ही मानसशास्त्र बघा, मी सांगतो ते चुकत असेल तर सांगा. असमाधान, समाधान आणि भय माणसाच्या चिंतेला कारण आहे. आणि या 3 पैकी कोणत्या ना कोणत्या तरी अवस्थेमध्ये जीव कायम असतो, म्हणून जीवाच्या जीवनामध्ये कायम चिंता आहे. मग चिंता करूच नयेत का? कराव्यात ना. कोणत्या कराव्या? इथं मुद्दा आहे. चिंतेचे विषय काय असावे, कोणती चिंता आम्ही करावी? तुकोबारायांनी म्हटलंय आम्हाला चिंता आहे, नाही असं नाही.
ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुकोबाराय पण बोलतातच ना, कोणती चिंता आहे तुकोबारायांना, कोणती चिंता माणसानी करावी. ज्ञानोबाराय चिंतेची भूमिका बोलून दाखवतात आपल्याला. कशाची चिंता माणसानी करावी, कशाची करू नये. तुकोबारायांचा अभंग प्रसिद्ध आहे, त्याचंच प्रमाण मी आत्ता दिलं. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. कशाची? आधीची सगळी चरण बघा, नाटाचे अभंग काढा तुकोबारायांचे. तुकोबाराय बोलतात, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरे, हे सगळ्या चिंता आहेत ना. मला देव भेटेल काय, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, देव माझ्यावर कृपा करील का हो, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. सांगा बरं, मला चिंता वाटते, मला चिंता वाटते, मला सांगा, माझा कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे सांगा, कृष्ण देखिला काय, बोला कुणीतरी सांगा, सांगा, आम्हाला चिंता वाटते. अहो बाकीच्यांना भेटेल त्याला तुकोबाराय विचारतात, नवल नाही. ज्ञानोबारायांनी कावळ्याला विचारलंय, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ, तुझे सोन्याने मढवी न पाहू, पाहुणे पंढरी राहू, घरा कै येती, सांग बाबा मला चिंता वाटते. परमात्मा माझ्या घरी येईल का रे. कावळ्याला ज्ञानोबारायांपेक्षा जास्त कळतं काय, पण ज्ञानोबाराय कावळ्याला विचारतात. कुणाला विचारावं एवढं सुद्धा ज्ञानोबारायांना कळू नये काय, पण ज्ञानोबाराय कावळ्याला विचार. कारण काही असू देत, मला त्या अभंगावर आत्ता बोलायचं नाही आहे, ते बोलायचं कारण नाही. मग चिंता कशाची असावी, म्हणून चिंतेमध्ये दोन प्रकार करा. एक प्रापंचिक चिंता असते आणि एक पारमार्थिक चिंता असते. तुम्ही आम्ही जी चिंता करतो ती सगळी प्रापंचिक चिंता आहे. आणि एकदा आपण प्रापंचिक चिंता करायला लागलो की त्या चिंता कधीही निवृत्त होत नसतात. त्या चिंता निवृत्त होत नाहीत, कारण प्रपंच आणि चिंता या दोघांचं कायम लग्न लागलेलं आहे. जिथं प्रपंच आहे तिथं चिंता आहे, आणि जिथं चिंता आहे तिथं प्रपंच आहे. लोक म्हणतात आमचं लग्नच झालं नाही, आम्हाला कसली चिंता. त्यांना तर फार चिंता आहेत, झालेल्यांना तरी थोड्या तरी कमी असतील, न झालेल्यांना फार चिंता. काय सांगू मी आपल्याला, मला विस्तार करायचा नाही, तेवढा वेळ नाही आपल्या हातामध्ये. प्रापंचिक आणि पारमार्थिक याचं समीकरण फक्त सांगतो, याचं समीकरण सांगतो. पारमार्थिक चिंता भगवंताच्या आधारावर करायची एकदा सवय लागली की त्याला प्रापंचिक चिंता करायचं कारण उरत नाही. पण प्रापंचिक चिंता करायची एकदा सवय लागली की त्याच्या जीवनाचं अधःपतन निश्चयात्मक भूमिकेतून ठरलेलं असतं. कारण परमार्थाची चिंता करणाऱ्यांच्या संसाराची चिंता परमात्मा करतो. तयाच्या कुळीची चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, ज्ञानोबाराय बोलतात. अहो भगवंतानी शब्द दिलाय, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. ज्ञानोबाराय बोलतात भगवंताच्या मुखातून. भगवान म्हणतात अर्जुना, माझा भक्तन त्याला संसाराची चिंता. अरे काय आहे, एखाद्या राजाची बायको काय भिक्षा मागताना दिसली काय तुला कधी? समर्थाची कांता कोरांना मागे. राजाची पत्नी आहे, राणी आहे, आणि दारादारामध्ये जाऊन भीक मागते, 2 घास वाढावो माऊली, 2 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही. एखादी राणी म्हणेल काय असं? तसं देवाचा भक्त संसाराची चिंता करेल, पोटापाण्याची चिंता करेल, पण मनुष्य करतो हे दुर्दैव आहे. कबीर महाराजांनी एके ठिकाणी म्हटलंय, मुर्दे को हरी देत है कपडो लकडी आग, जीवित नर चिंता करे उसका बडा अभाग. कबीर महाराज बोलतात. कबीर महाराज म्हणतात, आमचा देव इतका सक्षम आहे. अरे मेलेल्याला, मुर्दे को, मेलेल्या मुर्द्याला, प्रेताला परमात्मा 3 गोष्टी पुरवतो. कापड कोरं करकरीत देतो, मणभर लाकडं देतो, आणि अग्नी देतो. मुर्दे को हरी देत है कपडो लकडी आग. याच्यापेक्षा माणसाला काय लागतं? अन्न वस्त्र निवारा, माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. एवढ्या तर परमात्मा सगळ्यांना देतो.
मुर्दे को हरी देत है कपडो लकडी. अरे मेलेल्या माणसाला परमात्मा हे सगळं देतो, जुनं कापड त्याला वापरायला देत नाही. मणभर लाकडं आणून टाकतो परमात्मा, सगळं त्याला देतो. हे जर देव मेलेल्याला देत असेल तर जिवंत माणूस याची चिंता करतो, केवढा दुर्दैवी म्हणावा, केवढा दुर्दैवी. मुर्दे को हरी देत है कपडो लकडी आग, जीवित नर चिंता करे उसका बडा भाग. पण माणसाच्या मनाला चिंता आहे. चिता चिंता समाकारा बिंदू मात्र विशेषता. निर्जीवम दहते चिता, सजीवम दहते चिंता. चिता आणि चिंता याच्यामध्ये फार अंतर नाही, एक अनुस्वाराचं अंतर आहे. चिता आणि चिंता काय फरक आहे? चीवर अनुस्वार दिला की चिंता आहे, अनुस्वार काढून टाकला की चिता आहे. पण चिता आणि चिंता हे नुसत्या एका अनुस्वाराचं अंतर आहे. पण वेगळेपण कशात आहे? वेगळेपण कशात आहे? चिता फक्त मेलेल्याला जाळते, चिंता मात्र जिवंतालाही जाळत असते. आपण सगळे चिंतेनं जळतो, आम्हाला कायम चिंता आहे. आणि या चिंता जर संपायच्या असतील, या चिंतांची निवृत्ती करायची असेल तर त्याच्याकरता एक उपाय नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, हरिमुखी गाता हरपली चिंता. तुम्ही मुखानं नामस्मरण करा, काही लागत नाही. भगवान बोलतात, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. आणि या श्लोकावरच्या भाषामध्येच हे आहे, एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना माझे मागे, तैसे हे माझे कलत्र हे जाणीजे, कायसेही नाही लाजे तयाचे निमी. अरे माझी पत्नी आहे, भक्त म्हणजे माझी पत्नी आहे, आणि देवाची पत्नी तो भक्त आहे. आता भक्ती शास्त्रामध्ये भक्ताच्या जीवनातली सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणजे भगवंताची पत्नी होणं आहे. तुकोबारायांचं विधान आहे ना, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. परमात्म्याची पत्नी होणं ही भक्ताच्या जीवनातली सर्वोत्तम अवस्था मानली जाते. आणि भगवान म्हणतात, अर्जुना ती माझी पत्नी आहे, बस बस. काय मी त्याला देत नाही, माझ्या भक्ताला मी काय देत नाही, ती माझी पत्नी आणि मी तिचा पती, असं आमचं नातं असतं. 12व्या अध्यायात पुन्हा भगवंतांनी ती भूमिका 2-3 ठिकाणी बोलून दाखवली, एका ठिकाणी नाही आहे, अनेक ठिकाणी ही भूमिका भगवंतांनी बोलून दाखवली. अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडी. वल्लभा म्हणजे पत्नी, कांत म्हणजे पती. वल्लभा म्हणजे पत्नी, कांत शब्दाचा अर्थ आहे पती. बसा. तो वल्लभा मी कांत ऐसा पढिये. अर्जुना ते माझे कलत्र हे जाणीजे. कलत्र शब्दाचा अर्थ आहे पत्नी. भक्ताच्या जीवनातली सर्वश्रेष्ठ भूमिका म्हणजे भगवंताची पत्नी आहे. आणि अर्जुना, जसं मी म्हटलं की एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे, तैसे हे माझे कलत्र हे जाणीजे. भगवान म्हणतात तसे हे भक्त म्हणजे माझी पत्नी आहेत. आणि देवाच्या बायकोला संसाराची चिंता करायची पाळी यावी असं या जगात घडेल काय? घडणार नाही. मुखामध्ये नाम आहे, मग जबाबदारी माझी आहे. ज्याच्या मुखामध्ये नाम त्याची जबाबदारी माझी, कारण त्याला दिलेलं सगळं राज्यम आयुर मया दत्तम तथैवस भविष्यति. रामायण विभीषण बोलून दाखवतोय, रामचंद्र प्रभू बोलून दाखवत आहेत विभीषणाच्या प्रसंगामध्ये. अध्यात्म रामायणात चिंतन आहे, पाहून घ्या आपण. विभीषणाच्या हातून गोहत्या घडली म्हणून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला आणि रामचंद्र प्रभू तिथं आले आणि रामचंद्र प्रभूंनी तिथल्या लोकांना सांगितलं, माझ्या भक्ताला मारू नका. वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम राज्यम आयुर्मया दत्तम तथैवस भविष्यति. भक्तापराधे सर्वत्र स्वामीनाम दंडयिष्यते. रामायणात रामचंद्र प्रभूंच्या मुखात श्लोक आहेत. अरे त्याला दिलेलं आयुष्य मी दिलेलं आहे, मग त्याच्या आयुष्याची चिंता मी करणार. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. आमचं काही राहिलेलं नाही, बस घालून या भार राहिलो निश्चिंती. निश्चिंती या शब्दाचा अर्थ काय? चिंता रहित. बस एकदा त्याने देवावर भार घातला, आता त्याला चिंता राहिली नाही. बस म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, तयाच्या कुळीची चिंता
झाली ईश्वराची पतिव्रता. काय भाषा आहे ज्ञानोबारांची, विचार करा. त्याची चिंता नाही, त्याच्या कुळाची चिंता. ही देव घेत नाही, ती देवाची पतिव्रता झाली. म्हणजे त्याची चिंताच देवाचं चिंतन करते. अजून काय पाहिजे भक्ताला? नाथ महाराज म्हणतात, हरिमुखी गाता हरपली चिंता. आम्हाला चिंता आहे, ही गोष्ट खरी आहे. जो हरिनाम घेतो, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, त्याला कशाची चिंता आहे? संसाराची नाही. याच्यामध्ये सगळं घ्या, सगळं घ्या. कारण भगवंताने आणि संसाराची चिंता असा संसार जो शब्द वापरला तो फार व्यापक अर्थाने वापरला, फार व्यापक अर्थाने. संसाराची नाही म्हणजे संपत्तीची नाही, संसाराची नाही म्हणजे देहाची नाही, संसाराची नाही म्हणजे उदरभरणाची नाही. कारण तो परमात्मा सगळ्यांचं पोषण जर कारण नसताना करतो, तर ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याचं पोषण करणार नाही काय? कैमुत्तिक न्यायानं विचार करून बघा आपण. अरे जो देव नाकारतो, जो देवाचा धिक्कार करतो, जो भगवंताचा निषेध करतो, जो भगवंताच्या अस्तित्वालाही मानत नाही, त्याच्या सुद्धा पोटामध्ये 2 वेळचं अन्न जर परमात्मा टाकत असेल, तर ज्याच्या मुखामध्ये त्या परमात्म्याचं नाम आहे त्याला परमात्मा उपाशी ठेवेल काय? आवडीने भावे हरिनाम घेसी. अभंग पाहून घ्या आपण सगळा, सांगत बसायला वेळ नाही. ए रवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, याच्यामध्येच नाथ महाराजांचं सगळं बोलणं येतं. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेण. बस. आता त्याला चिंता नाही, काय काय परिणाम आहेत बघा. नामाच्या परिणामांची यादी जी नाथ महाराजांनी आपल्याला दिली, त्याच्यामध्ये परिणाम काय काय सांगितलेत बघा ना आपण. सर्वत्र भगवंताचं दर्शन होतं, परिणाम. आपण जसं म्हणू तसं परमात्मा रूप घेऊन आपल्या समोर येतो, दुसरा परिणाम. भक्त